5 पाकळ्या आहेत ह्याला आणि आयुर्वेदात ह्याचं खूप मोठं महत्व पण आहे. आणि दुसरं नाव आहे याचं. सगळे असे ब्लाऊजवरती छान बटरफ्लाईज आहेत. मला जर आज कृष्णाचं ड्रॉइंग आवडलं असेल तर एक लाईक तो बनता है और एक कमेंट तो बनती है. बघू कोणाकोणाच्या लक्षात येते की मंदिरमध्ये आपण कोणता बदल केला. सर्वांना श्री स्वामी समर्थ. मी आहे त्रिवेणी. परत एकदा आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. घड्याळात बघू शकता किती वाजलेत. मीच आधी बघते. 9:30ला म्हणजे 9:20 झालेत. सॉरी 9:30ला 10 मिनिटं कमी येत अशी म्हणायची सवय आहे. आणि माझी काही काही कामं झालेत ते तुम्हाला मी दाखवते. कारण दिदोचे क्लासेस चालू आहेत आता. त्यामुळे होतंय असं की स्वयंपाक वगैरे सगळं खूप लवकर होते. फक्त एवढी भांडी ठेवायची राहिलेत बघा. पूर्ण बेसिंग, पूर्ण कट्टा, पूर्ण स्वयंपाक सगळा चकाचक टकाटक पूर्ण झालेला आहे. मस्त अशी आज माझी फेवरेट भाजी केली. कोणाकोणाला अशी भाजी आवडते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हे बघा वासाला घेतलं त्याच्यावरती मन गेलं. तर अशी छान अशी भोपळ्याची भाजी केली आहे. तर दुधी भोपळा, बॉटल गार्ड, बरोबर ना? काय चुकलं असेल तर क्षमस्व. तर हरभऱ्याची डाळ घालून अशी भोपळ्याची भाजी केलेली मला भयंकर आवडते. आणि बाकी कोणाला आवडत नाही म्हणून जास्त भोपळा आणत नाहीत. मग मला आवडतं भोपळा. मला ही भाजी दिली ना तर मी अगदी चमच्याने घेऊन म्हटलं तरी नुसती भाजी, पालकचा गरगटा आणि ही भाजी खाऊ शकते. इतकी मला ही भाजी भयंकर आवडते. आणि दिदोच्या डब्यासाठी केलता बटाटा. तर हा कृष्णाने खाऊन फक्त एवढा शिल्लक राहिलेला आहे. आणि आता सुट्टी लागली आहे 9:30ला म्हणजे 9:20ला. तर माझी सगळी कामं आवरलेत बघा. आणि मंदिर दाखवते. एक छोटा छान बदल केलाय आपल्या मंदिरमध्ये आणि तुम्हाला पण आवडेल तर बॅक कॅमेऱ्याने दाखवते. आता बघू कोणाकोणाच्या लक्षात येते की मंदिरमध्ये आपण कोणता बदल केलाय. दिसला का बदल तुम्हाला? तर बदल तो केलेला आहे. तर हा बल्ब जो आहे तो वरती होता. हे फोटो लावून घ्यायचे 2 मला वरती. आणि इथं होता बल्ब. आणि मंदिरमध्ये अंधार असायचा. जर दिवा चालू असेल ना तरच मग उजेड असायचा. तो बल्ब मी खूप दिवस झाले, जवळजवळ इथं राहायला आल्यापासून वर्ष झालं घोकत होते मला मंदिरात बल्ब लावून घ्यायचाय. आणि म्हणजे असं होतं की अडचण असल्यानंतर दिवाबत्ती वगैरे करत नाही 4-5 दिवस. मग त्यावेळेस जरी दिवाबत्ती नाही केली, इकडं कोण नाही गेलं तरी हा बल्ब चालू असल्यामुळे मंदिरात सतत उजेड चालू राहील. आणि ते एक मानसिक समाधान होतं माझं. म्हणून मग तो 8 बघा झालं एकदाचं ते करणं. मी खूप व्हिडिओमध्ये बोलले होते ते राहिले. आणि देवपूजा आज आहोंनी केली आहे मस्त अशी. तर छान वाटतंय. आता मंदिर खूप मस्त वाटतंय. आणि इकडं दाखवते घरातलं सगळं आवरून झाले छान असं चकाचक मध्ये. आणि इकडं कृष्णाचं चाललंय ड्रॉइंग काढायचं. आणि सुट्टी म्हटलं की आता असे उद्योग चालू राहतात. माझ्या मते सगळ्याच्याच घरात चालू असतील असे उद्योग. इकडं कुठलं कार्टून आहे ते का? सिंचन. तर कोणाकोणाच्या घरी असा सिंचन चालू असतो ते सांगा. आणि ड्रॉइंग इतकी छान काढली ती ना ती दाखवते मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने. आणि पसारा कसा असतो. उद्योग इतका उद्योग करते घरी असल्यानंतर. उद्योग म्हणजे खोड्या वगैरे नाही पण इतका पसारा काढती, ड्रॉइंग काढती ती तसंच असतं. अर्धा-भर तास लवकर उचलत नाही. बाकीचं काय घेते ते तसंच असतं. पण जाऊ देत. इकडं तिकडं हिंडण्यापेक्षा किंवा इतर काही मोबाईल वगैरे त्यांना बिलकुल दोघींना सवय नाही जास्त बघण्याची. हे बघितलेलं कधी पण. आणि हे पसारा माझ्यासाठी केला तरी चालतोय. तर म्हणून मग मी लक्ष देत नाही. कारण याच्यामुळे मोबाईलची सवय त्यांना बिलकुल लागलेली नाही. आम्ही लहानपणापासूनच कधी मोबाईल दिला नाही जास्त. आणि लागेल इतकाच घेतात. फक्त अभ्यासाला वगैरे लागला तर तो पण विचारून घ्यायचा अशी ताकीद आहे. बिगर विचारता मोबाईलला हात लावायचा नाही. आणि त्या दोघी ऐकतात पण. आणि महत्वाचं म्हणजे हा ब्लाऊज परवा का कालच्या व्हिडिओमध्ये मला आठवत नाही शिवलेला परवाच्या व्हिडिओमध्ये दाखवला होता. आणि घातल्यानंतर दाखवत ते बोलले होते. तर हा मस्त असा आज ब्लाऊज घातलाय. आता तुम्हाला कसा दिसतोय माहित नाही. हा असा शिवलाय बघा ब्लाऊज. कोपरापर्यंत स्लीव्ज आहेत त्याच्या. सगळे असे ब्लाऊजवरती छान बटरफ्लाईज आहेत. म्हटलं दाखवते बोलले होते तर म्हटलं दाखवावं घालून. आणि इकडं हे बघा कापड टाकले कलर वगैरे फरशीवरती पडतात म्हणून. आणि हा असा बॉक्स आहे. हे कलर माझेच आहेत ना. हे कलर आहेत ना
तर 13-14 वर्षापूर्वीचे कलर ॲक्रेलिक आहेत का कसले, काय नाव आहे? ॲक्रेलिकच आहेत ना. तर हे ॲक्रेलिक कलर आहेत जे हॉलमध्ये पॉट पेंटिंग वगैरे मी केले ना त्याच्यासाठी घेतलेले होते. त्यांनी ह्याच्यामध्ये टाकण्यासाठी लिक्विड काहीतरी मिळतं वाटतं वाळल्यानंतर, ते आणून त्यांनी यूजला घेतलेत. आणि असा हा कलर कामसाठी बॉक्स आहे. आणि बघा हे सगळं असं आहे, मस्त चालू आहे कार्यक्रम. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ड्रॉइंग. हे बघा ड्रॉइंग. तुम्हाला जर आज कृष्णाचं ड्रॉइंग आवडलं असेल तर एक लाईक तो बनता है और एक कमेंट तो बनती है. तर असे तुम्हाला आवडत असतील तिचे ड्रॉइंग बघायला तर मला कमेंट करून सांगा. मी नक्की तुम्हाला तिचे ड्रॉइंग दाखवत जाईन. खूप छान छान ड्रॉइंग काढते ती, मस्त एकदम. कसं वाटतंय हे, क्यूट क्यूट दिसतंय की नाही. कलर काम चालू आहे सध्याला त्याचं, टीव्ही बघत बघत. आणि ऍक्टिव्हिटी मुलं जेवढी करत राहतील ना तेवढी ऍक्टिव्ह राहतात. कसं आहे. आणि तुमच्या इकडं पाऊस पडला का बरं? आमच्या इकडं 2दा सडाका आला आणि तो पाऊस नाही आलेला बरा. बरेच जण मला एखाद्या वेळेस म्हणतील की नाही आलेला बरा असं का म्हणताय. तर आता त्याचा सीझन पण नाही. आता पाऊस पडला तर आपल्याला परत नंतर जास्त पाऊस पडणार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं होतंय, उन्हाळ्याच्या दिवसात जर असा आधीमध्ये कधी पण पाऊस पडला तर काय भयंकर उकडतंय म्हणून सांगू. डेंजर उकडतंय. एकतर धोधो पडेना, नुसता सडाका येतोय आणि ती धग सगळी चालतीये. नको नको वाटायला लागले. मोगरा इकडे बघा आपला छान बहरलाय. फुलं काही तोडली नाहीत आज गजऱ्यासाठी. आणि म्हटलं आज थोडीशी आपली बाग दाखवावी, कारण झाडं म्हणायला लागली अगं तुझ्या व्हिडिओमध्ये किती दिवस झालं आम्हाला घेतलं नाहीस तू. म्हणून म्हटलं चला आज एक आपल्या बागेचा फेरफटका दाखवूया तुम्हाला बॅक कॅमेऱ्यांना. कसला भारी बहरलाय बघा मोगरा. एका ठिकाणी किती फुलं आहेत. ह्याला 3 फुलं आहेत एका गुच्छाला. इथं बऱ्याचशा कळ्या आहेत, 7-8 कळ्या आहेत बघा एका गुच्छाला. आणि तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये ट्रिक सांगितली ती वापरू शकता मी, की जास्त सीझन आहे तोपर्यंत फुलं आणि कळ्या येण्यासाठी. तर त्याच्यासाठी ही फुलं सगळी संपली की इथून हे कट करून टाकायचं. म्हणजे बघा इथं 2 छोटे कोंब दिसतात तुम्हाला, हे फुटतात आणि लगेच ह्याला कळ्या येतात. काय काळू झालंय का दूध बीत पिऊन? काय रुसका कुठला, लय रुसतो सारखा. आगाव, लय आगाव आहे. कृष्णाने हाक मारल्यावर कसा आव देतो, आम्हाला डिमांडच देत नाही, आहे की नाही. आगाव कुठला. हेल तिचा कसा आवाज ओळखायला येतो. आम्हाला काय शिंग आहेत काय? आम्ही देत नाही काय खायला प्यायला, फक्त आम्ही उचलून घेत नाही, ते उचलून घेते तुला शहाणा गट्टी. हे बघा जास्वंद छान बहरलाय जास्वंद आपला मस्त असा. नंतर बघा इकडं मधुमालती एकदम मस्त बहरली बघा, खतरनाक. काय फुलं दिसते त्याची सांगू तुम्हाला. हे बघा मला ना पहिलं वाटायचं की ह्याला 2 रंगाची फुलं येतात, पण असं काय नाही बरं का. हे ही आत्ता काल रात्री उमललेली फुलं आहेत आणि ही परवा रात्री. मग हे असं होतं की ह्याचा कलर बदलतो. आणि पहिलं वाटायचं किती छान झाड आहे, 2-2 कलरची फुलं येते त्याला. आपण लावल्यानंतर मग गैरसमज दूर होतो. पण कसंही असं फार गोड दिसतंय ते. आणि इकडं आपली आवरलेला तर तुम्ही क्लिनिंगचा ब्लॉग पाहिलाच असेल त्या दिवशीचा. किती छान वाटायला लागले स्वच्छ ती झाडं काढल्यापासून. पण फुलं मस्त होती ती पिवळी देवाला वाहण्यासाठी, आता नाही आहेत. आणि हे बघा रोज आपल्या पांढऱ्या जास्वंदीला एवढी फुलं येतात. आज काय मी झाडलं नाही बाहेरचं इथलं, आणि एवढ्या रोज सुकलेली फुलं पडतात. आणि आत्ता झाडाला जर तुम्ही पाहिलं ना तर हे बघा गच्च भरले आपलं झाड, गच्च असं फुलांनी एकदम भयंकर गच्च भरले. आता बघू कमळला कधी फुल येते बघू आपण. आंबा खतरनाक वरती गेला बघा, एकदम फुटलाय भारी कोरफड. बघा लागती ना मुलींना केसात वगैरे लावण्यासाठी, मला पण लागते म्हणून. आणि ब्लॅक रोज उन्हाने बघा ह्या ब्लॅक रोजला केवढं फुल येतं. आणि आता बटन गुलाबच झाला त्याचा. नारळ एकदम भारी आलाय. नारळाच्या खाली परत एकदा पांढरी गोकर्ण आली. आणि गळले फुल आता ह्याचं स्वस्तिकचं आहे, व्हाईट कलरच्या. खूप छान आहे फुल दिसायला, मस्त आहे एकदम. काल जो वारा सुटला होता त्या वाऱ्याने ना ही तुळस पूर्ण पडली होती
आणि ही दाखवली सुरुवातीला मी, परंतु त्यावेळेस व्हिडिओ माझ्याकडून प्लेच्या ऐवजी पोज राहिला होता. मग तिच्या बुडाशी ना थोडीशी दगडं वगैरे लावून घेतली. आणि तुळस असणं खूप महत्त्वाचं आहे, कारण ऑक्सिजन लेवल खूप छान राहते आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये सर्वात पवित्र तिला मानलं जातं. तात्पुरती आता उभी केली हिला. आणि इकडे जे आहेत आपल्या सगळ्या तुळशी आहेत बघा, ह्या डेरेदार एकदम मस्त. आणि इकडं आहे खाऊच्या पानाचा वेल, म्हणजे नागवेलीचा. असं व्हायचं पहिलं की कशाची पूजा वगैरे असली ना, आहोंना सारखा फोन करायला लागायचा, अहो पानं घेऊन या, माझी पूजा करायची राहिली, पानं घेऊन या, माझी पूजा करायची राहिली. आता काही प्रश्नच उरलेला नाही. पानं घरच्या घरी असते, त्यामुळे घरचीच पानं तोडा आणि लगेच मस्त अशी पूजेला मांडा. आणि हा आहे आपला 5 पाकळ्यांचा मस्त असा, किती सुंदर आहे बघा ही गोकर्ण. 5 पाकळ्या आहेत ह्याला. आणि आयुर्वेदात ह्याचं खूप मोठं महत्त्व पण आहे. आणि दुसरं नाव आहे याचं अपराजिता, की जी कधीही हार मानत नाही अशी अपराजिता. म्हणून हिचं गोकर्ण नाव लक्षात ठेवण्यापेक्षा अपराजिता ठेवायचा, म्हणजे हिच्याकडून सुद्धा आपल्याला पॉझिटिव्ह वाइब्स किंवा पॉझिटिव्ह थॉट्स मिळतात किंवा एनर्जी मिळू शकते, की ती कधी हार मानत नाही अशी अपराजिता आहे. आपण तर कशाला हार मानायची, आपल्याला तर देवाने बोलूही शकतो. ह्यांना काय बोलता येतंय का काय, पण झाडं पण बोलतेत बरं का प्रेम लावल्यावर. आणि ह्या अशा पाठीमागं माझ्या सगळ्या छान अशा त्या तिथून ते इथंपर्यंत तुळशी आहेत मस्त अशा. आता राहिली इच्छा तुळशी वृंदावनची, बघू आहो कधी पूर्ण करतेत. आहेत भरपूर तुळशी पूजेसाठी, तुळशी आहेत सगळीकडं, परंतु तुळशी वृंदावन करायची इच्छा आहे. आणि होईल लवकर पूर्ण. सगळ्याच गोष्टी काय सोबत आणि लगेच होत नसतात, थोडं थांबावं लागतं. प्रत्येक गोष्ट ही मनासारखी होत नसते, बरोबर की नाही. थांबून केलं की होतं. तर बघू, आजचा छोटासा छानसा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तुमचं प्रेम असंच माझ्यासोबत कायमस्वरूपी राहू देत. आणि उद्याचा व्लॉग छान असा येईल, तो बघायला विसरू नका. वळवणाच्या पदार्थाला सुरुवात करत आहे आणि माझ्या पद्धतीनं साध्या वळवून दाखवणार आहे, त्यामुळे नक्की बघा. नंतर भेटू छानशा ब्लॉग सोबत. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.